नमस्कार. ओडूमध्ये जेव्हा आपण अकाउंटिंग डेटा आणतो तेव्हा एक खूप महत्त्वाची पायरी असते, ती म्हणजे ओपनिंग बॅलन्स इम्पोर्ट करणं. आणि हे काम जर योग्य पद्धतीने झालं नाही तर काय होऊ शकतं तेच आपण आज बघणार आहोत. अनेक जण टॅली, बिझी किंवा मार्ग सारख्या सॉफ्टवेअरवरून ओडूमध्ये येतात, नाही का? आणि मग त्यांच्यासाठी हे विश्लेषण खूप महत्त्वाचं ठरू शकतं. कारण बघा, स्थलांतर करताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे सर्व अकाउंट्सची सुरुवात योग्य बॅलन्सने झाली पाहिजे. चला थेट मुद्द्यावरच येऊया. इम्पोर्ट करताना होणारी एक अगदी सामान्य चूक आपल्या अकाउंट बॅलन्सला चक्क दुप्पट करू शकते. हो, दुप्पट. आणि हीच चूक टाळण्यासाठी आपण आज सस्पेन्स मेथड काय आहे हे नीट समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग या प्रक्रियेची पहिली पायरी समजून घेऊ. आपलं मुख्य ध्येय एकच आहे, जुन्या सिस्टीममधली प्रत्येक खात्याची शिल्लक ओडूमध्ये अगदी अचूकपणे आणणं. तर बघा, जेव्हा आपण ओपनिंग बॅलन्स इम्पोर्ट करण्याबद्दल बोलतो तेव्हा त्यात प्रामुख्याने हे 4 घटक येतात. एक म्हणजे जनरल लेजर, मग बाकी असलेले कस्टमर इन्व्हॉइसेस, वेंडर बिल्स आणि हो, बँकेतील शिल्लक. आता इन्व्हेंटरीचा विषय थोडा वेगळा आहे, म्हणून तो आपण आजच्या चर्चेत बाजूला ठेवूया. बरं, इम्पोर्ट सुरू करण्याआधी काही गोष्टींची खात्री करून घेतली तर पुढचं काम खूप सोपं होतं. पहिलं म्हणजे इम्पोर्ट नेहमी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेलाच करा. दुसरं, लेजर पूर्णपणे बॅलन्स आहे ना, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट सारखं आहे ना, हे तपासा. आणि तिसरं, रिसिवेबल्स आणि पेएबल्सची जी एकूण रक्कम आहे ती त्यांच्या इन्व्हॉइसेस आणि बिल्सच्या टोटलशी जुळायलाच पाहिजे. आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या आणि सामान्य चुकीकडे. ही अशी चूक आहे जी अनेकदा होते आणि ज्यामुळे सगळा ओपनिंग बॅलन्स बिघडू शकतो. पण एक प्रश्न मनात नक्कीच येऊ शकतो की जुन्या सॉफ्टवेअरमधलं जनरल लेजर आपण जसेच्या तसं ओडूमध्ये इम्पोर्ट का नाही करू शकत? यामागे ओडूच्या अकाउंटिंग सिस्टमचे खास लॉजिक आहे. आणि ते लॉजिक हे आहे, जेव्हा आपण कस्टमर इन्व्हॉइसेस किंवा वेंडर बिल्स ओडूमध्ये इम्पोर्ट करतो तेव्हा ओडू का करतं? ते अकाउंट्स रिसिवेबल आणि अकाउंट्स पेएबलमध्ये आपोआप नोंदी तयार करतं. कळलं? हीच आहे मूळ समस्या. आता इथे बघा, डावीकडे जी चुकीची पद्धत दाखवली आहे त्यात काय होतंय? आपण लेझरमधूनही रिसिवेबल बॅलन्स इम्पोर्ट करतोय आणि इन्व्हॉइसेसही इम्पोर्ट करतोय. मग ओडू बोणी नोंदी घेणार आणि बॅलन्स होणार थेट दुप्पट. ओडूमध्ये होणारी ही सगळ्यात सामान्य चूक आहे, लक्षात ठेवा. पण घाबरण्याचं काही कारण नाही. या दुहेरी बॅलन्सच्या समस्येवर एक अगदी सोपा आणि जबरदस्त उपाय आहे आणि त्यालाच आपण म्हणतो सस्पेन्स अकाउंट मेथड. इथेच तर खरी गंमत आहे. तर हे सस्पेन्स अकाउंट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक तात्पुरतं खातं आहे, एका क्लिअरिंग हाऊससारखं. इम्पोर्ट करताना सगळ्या नोंदी आधी ह्या खात्यातून जातात. त्यामुळे होतं काय की मुख्य रिसिवेबल आणि पेएबल खात्यांमध्ये काहीच गोंधळ होत नाही. आणि एकदा का आपलं काम पूर्ण झालं की हे खातं आपोआप शून्य होऊन जातं. आणि हा आहे या संपूर्ण पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम. लेजर इम्पोर्ट करताना असो किंवा इन्व्हॉइस किंवा बिल्स इम्पोर्ट करताना, दोन्ही ठिकाणी अकाउंट्स रिसिवेबल किंवा पेएबलच्या जागी फक्त आणि फक्त सस्पेन्स अकाउंट वापरायचा. आता बँक बॅलन्सबद्दल एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा. लेजर इम्पोर्ट करताना आपण थेट बँक खातं वापरू शकत नाही. का? कारण त्यामुळे नंतर रिकन्सिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून एक सोपा नियम लक्षात ठेवा. बँकेत जर पॉझिटिव्ह बॅलन्स असेल तर आउटस्टँडिंग रिसीट्स हे खातं वापरायचं आणि निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे ओव्हरड्राफ्ट असेल तर आउटस्टँडिंग पेमेंट्स हे खातं वापरायचं. ठीक आहे, तर आता का आणि काय हे तर आपल्याला कळलं. आता बघूया की हे कसं करायचं. ही संपूर्ण प्रक्रिया आपण 6 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागली आहे. पहिली पायरी तर अगदी सोपी आहे. ओडूमध्ये जाऊन एक नवीन जर्नल तयार करायचंय. त्याला नाव द्या ओपनिंग बॅलन्स किंवा शॉर्टमध्ये ओपीबी आणि त्याचा प्रकार जर्नल निवडा. झालं. आता वेळ आहे जनरल लेजर इम्पोर्ट करण्याची. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मॅपिंग. आपल्या एक्सेल शीटमधल्या रिसिवेबल आणि पेएबलच्या नोंदी ओडूमधल्या सस्पेन्स अकाउंटसोबत जोडायच्या आणि बँकेच्या नोंदी आउटस्टँडिंग खात्यांसोबत. हा मुद्दा अजिबात विसरायचा नाही. त्यानंतर कस्टमर इन्व्हॉइसेस आणि वेंडर बिल्स इम्पोर्ट करायची आहेत. आणि इथेही पुन्हा एकदा तोच नियम लागू होतो. रिसिवेबल आणि पेएबल खात्याच्या जागी काय मॅप करणार? बरोबर, सस्पेन्स अकाउंट. हे विसरू नका. ठीक आहे, तर सगळं इम्पोर्ट तर झालं, पण आपलं काम यशस्वी झालं की नाही हे तपासणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर अंतिम तपासणी कशी करायची ते बघूया. सगळे लेजर्स, इन्व्हॉइसेस आणि बिल्स पोस्ट करून झाल्यावर आपल्याला फक्त एकाच ठिकाणी जाऊन बघायचं आहे आणि ते म्हणजे आपलं सस्पेन्स अकाउंट. या खात्याचा बॅलन्स काय असायला हवा? 0. आणि ही स्लाइड म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचं सार आहे.
जर आपल्या सस्पेन्स अकाउंटचा बॅलन्स 0 म्हणजे 0 असेल तर याचा सरळ अर्थ आहे की सगळ्या डेबिट आणि क्रेडिट नोंदी एकमेकांना परफेक्ट जोडल्या आहेत आणि आपला इम्पोर्ट 100% यशस्वी झाला आहे. अभिनंदन. तर अंतिम तपासणी म्हणून काय करायचं? 1. सस्पेन्स अकाउंट 0 आहे का ते तपासा. 2. बँक टॅबमध्ये जा. आणि 3. तिथे एक शेवटची ॲडजस्टमेंट एंट्री करून आपल्या बँक बॅलन्सचं रिकन्सिलेशन पूर्ण करा. झालं काम. आणि बस इतकं केलं की झालं. तुमचा ओडूमधला जनरल लेजर तुमच्या जुन्या सॉफ्टवेअरमधल्या लेजरशी अगदी तंतोतंत जुळेल. सगळ्या ओपनिंग नोंदी अचूक बसलेल्या असतील आणि पुढचं अकाउंटिंग अगदी सुरळीतपणे सुरू करता येईल. तर मग आता अकाउंटिंगचा पाया तर एकदम पक्का झालाय. आता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो, ओडूच्या मदतीने आता पुढची कोणती व्यावसायिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि सोपी बनवता येईल?